मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या पायाखालची जमीन सरकवून टाकणार आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच मोठा भूकंप आणलाय. तुम्ही ज्या नेत्यांना देव मानता, ज्यांना तुम्ही डोक्यावर घेता, त्या मोठ्या नेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे असे काही काळे कारनामे आज मी तुमच्यासमोर उघड करणार आहे, जे ऐकून तुम्हाला स्वतःच्याच कानांवर विश्वास बसणार नाही. एका बाजूला आपला महाराष्ट्र बेरोजगारीनं होरपळतोय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीयेत, पण दुसऱ्या बाजूला हेच मोठे मंत्री आणि आमदार एका भोंदू बाबाच्या पायावर लोटांगण घालत होते. हा साधासुधा बाबा नाहीये, तर हा एक असा मायाजाल विणणारा माणूस आहे ज्याने राजकारणातल्या भल्या भल्यांना आपल्या खिशात टाकलं होतं. अशोक खरात असं या भोंदू बाबाचं नाव आजकाल मीडियामध्ये जोरात गाजतंय, पण या नावामागे लपलेलं जे काळं सत्य आहे ते कोणत्याही टीव्ही चॅनलवर तुम्हाला एवढ्या स्पष्टपणे ऐकायला मिळणार नाही. त्यामुळे पुढची काही मिनिटं अजिबात इकडे तिकडे लक्ष न देता हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण यातली प्रत्येक माहिती तुमच्यासाठी एक मोठा धक्का असणार आहे आणि एकही सेकंद तुम्ही स्किप करू नका. आता तुम्ही विचार कराल की या बाबाकडे असं काय होतं की अख्खं मंत्रिमंडळ त्याच्या दरबारात हजेरी लावायचं. तर मित्रांनो, हा माणूस लोकांच्या आणि विशेषतः महिलांच्या मानसिकतेशी खेळण्यात एकदम तरबेज होता. याच्याकडे येणाऱ्या महिलांना हा आधी त्यांच्या घरच्या प्रॉब्लेमवरून टार्गेट करायचा. अतिशय गोड बोलून तुमच्या नवऱ्याचं तुमच्याकडे लक्ष नाही, तुमचं राजकारणातलं भविष्य मी उज्ज्वल करून देईन, मी माझ्या अदृश्य शक्तीने तुमची सगळी कामं मार्गी लावेन, अशी भुरळ हा महिलांना घालायचा. त्याच्या बोलण्यात एवढी जादू असायची की समोरचा माणूस पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात जायचा. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन याने एका मोठ्या राजकीय महिलेला आपल्या जाळ्यात ओढल्याची अत्यंत धक्कादायक माहिती आता सूत्रांकडून समोर येते. ही महिला कोण आहे, ती कोणत्या पक्षातली आहे आणि ती या बाबाकडे किती वेळा गेली होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सध्या पोलीस आणि SITची टीम रात्रंदिवस एक करत आहे. पण खरी खळबळ तर तेव्हा उडाली जेव्हा पोलिसांनी या बाबाच्या मुख्य अड्ड्यावर म्हणजे त्याच्या कार्यालयावर छापा मारला. पोलिसांनी जेव्हा त्याच्या ऑफिसची झडती घेतली तेव्हा तिथे आतलं दृश्य पाहून पोलिसांचे सुद्धा डोळे विस्फारले. या बाबाने आपल्या ऑफिसमध्ये अशा काही भयंकर आणि महागड्या काचा लावल्या होत्या ज्यातून आत बसलेल्या बाबाला बाहेरचं सगळं दिसायचं, पण बाहेर बसलेल्या लोकांना आतमध्ये काय चाललंय याचा साधा सुगावा सुद्धा लागायचा नाही. ही वन वे काच लावून हा आतमध्ये नक्की काय खेळ खेळायचा, हा आता सर्वात मोठा तपासाचा विषय बनला आहे. याच काचेच्या आतल्या अंधाऱ्या खोलीत अनेक प्रतिष्ठित महिलांचे आणि मोठ्या घराण्यातील स्त्रियांचे काही खाजगी क्षण तर रेकॉर्ड केले गेले नाहीत ना, असा अत्यंत गंभीर संशय आता निर्माण झाला आहे. आणि हा संशय खोटा नाहीये, कारण पोलिसांच्या हाती जे काही डिजिटल पुरावे लागले आहेत ते पाहिल्यावर कोणालाही घाम फुटेल. असं सांगितलं जातंय की या छाप्यामध्ये पोलिसांना काही पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क सापडले आहेत, ज्यामध्ये तब्बल 1000हून अधिक अत्यंत खाजगी आणि धक्कादायक व्हिडिओ असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यापैकी काही मोजकेच व्हिडिओ सध्या तपासासाठी पुढे आले आहेत, पण जर ते सगळे व्हिडिओ उघड झाले तर महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या घराण्यांची अब्रू चव्हाट्यावर येणार हे मात्र 100% निश्चित आहे. आता या प्रकरणात आणखी एक भयानक अँगल असा समोर येतोय की अनेक मोठ्या अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या बायका या बाबाकडे तासनतास जाऊन बसायच्या आणि त्यांचे नवरे बाहेर त्या काचेच्या दाराबाहेर त्यांची वाट बघत बसलेले असायचे. विचार करा मित्रांनो, जे अधिकारी आणि नेते संपूर्ण राज्याचा कारभार हाकतात ते स्वतःच्या बायकांना अशा भोंदू माणसाच्या हवाली करून बाहेर पहारेकऱ्यासारखे कसे बसू शकतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सगळे लोक कुठेतरी या बाबाच्या काळ्या जादूत किंवा त्याच्या पैशाच्या खेळात पूर्णपणे अडकले होते. अनेक महिला आता हिंमत करून हळूहळू पुढे येत आहेत आणि या बाबाने आपल्याला कसं फसवून आपलं शोषण केलं याच्या तक्रारी पोलिसात देत आहेत. या बाबावर नुसते शोषणाचे आरोप नाहीयेत, तर याने अनेकांना गंडा घालून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे. हा विषय फक्त इथेच थांबत नाही. आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला सगळ्यात मोठा शॉक बसेल. या बाबाच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या लोकांमध्ये चक्क 38 आमदारांची नावे असल्याची माहिती अत्यंत गुप्त सूत्रांकडून बाहेर येत आहे. हे 38 आमदार कोण आहेत, ते कोणत्या जिल्ह्याचे आहेत आणि ते या बाबाकडे काय मागायला जायचे याची सगळी कच्ची कुंडली आता तयार होत आहे. तुम्ही ज्या आमदारांना मोठ्या विश्वासानं निवडून दिले ते तुमचे प्रश्न सोडवण्याऐवजी या बाबाच्या चरणी लीन झालेले होते. ही यादी जर अधिकृतपणे बाहेर आली तर महाराष्ट्राच्या राजकारणात असा काही भूकंप येईल की अनेकांच्या खुर्च्या रातोरात खाली होतील. पण या सगळ्या मागे एक खूप मोठं अर्थकारण दडलेलं आहे, जे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हा बाबा फक्त भोंदूगिरी करत नव्हता, तर हा राजकारण्यांचा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा काळा पैसा पांढरा करणारी एक मोठी फॅक्टरी चालवत होता, असं आता ठळकपणे बोललं जात आहे. काल परवा जे काही फोटो बाहेर आले त्यामध्ये हा बाबा अशा काही लोकांशी संबंधित दिसतोय जे मार्केटमध्ये ब्लॅक मनी व्हाईट करण्याच्या धंद्यात
एकदम कुख्यात आहेत. म्हणजे या बाबानं धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली एक मोठी मनी लॉन्ड्रिंगची कंपनीच उघडून ठेवली होती की काय, असा संशय आता दाट झाला आहे. मंत्रालयातून येणारा भ्रष्टाचाराचा पैसा या बाबाच्या मार्फत वेगवेगळ्या ट्रस्ट आणि संस्थांमध्ये फिरवून तो पुन्हा पांढरा करून नेत्यांच्या खिशात घातला जात होता. अशी कुजबूज आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. म्हणूनच हा तपास फक्त एका साध्या पोलिसांच्या टीमकडून न होता यामागे आता ईडी किंवा सीबीआय सारख्या मोठ्या केंद्रीय यंत्रणा लागल्या पाहिजेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. कारण या प्रकरणाची पाळंमुळं थेट मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत पोहोचलेली असू शकतात. या बाबानं अनेकांच्या फॅमिली एकमेकांसोबत शेअर केल्याच्या आणि अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन काही लोकांचे व्यवहार सेट केल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला खूप मोठा कलंक लावणाऱ्या आहेत. आपला महाराष्ट्र असा कधीच नव्हता, पण या अशा भोंदू लोकांमुळे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांमुळे आज राज्याची पूर्ण बदनामी होत आहे. महिला आयोगाने सुद्धा या प्रकरणात नुसत्या नोटिसा पाठवून चालणार नाही, तर या बाबाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचे फोन कॉल डिटेल्स चेक झाले पाहिजेत. ज्या ज्या नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे चेहरे याच्यासोबत दिसत आहेत त्या सर्वांची कसून चौकशी झालीच पाहिजे. हे जे काही व्हिडिओ आणि क्लिप्स बाहेर येत आहेत ते फक्त हिमनगाचं एक टोक आहे. खरी घाण तर अजून यायचा बाकी आहे. हा बाबा आता पोलिसांच्या कोठडीत आहे, त्याची कसून चौकशी सुरू आहे. पण या चौकशीतून असे काही धागेदोरे बाहेर निघत आहेत जे थेट दिल्लीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या बाबाच्या कार्यालयात ज्या काही गुप्त वाटा सापडल्या आहेत तिथून कोण कोण ये जा करत होतं, रात्रीच्या वेळी तिथे कोणत्या गाड्या यायच्या आणि त्यातून कोण उतरायचं, या सगळ्याची माहिती आता पोलीस काढत आहेत. मित्रांनो, या सगळ्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जातोय तसतसे या भोंदू बाबाच्या कार्यपद्धतीचे जे अत्यंत भयानक आणि चक्रावून टाकणारे पैलू समोर येत आहेत ते पाहता हा माणूस एकटा एवढे मोठे जाळे विणू शकत नाही. यामागे राजकारणातील आणि प्रशासनातील काही अत्यंत मोठ्या आणि पडद्यामागून सूत्रे हलवणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगारांचा भक्कम पाठिंबा असावा अशी दाट शक्यता आता कायदेतज्ञांकडून आणि राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. या पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आलेला सर्वात मोठा आणि कळीचा मुद्दा म्हणजे पोलिसांनी हस्तगत केलेल्या त्या हजारो कथित व्हिडिओंचे पुढे काय होणार, असा एक अत्यंत गंभीर आणि भीतीदायक संशय व्यक्त केला जात आहे की हे व्हिडिओ जर खरोखरच अस्तित्वात असतील तर त्यांचा वापर करून या बाबाने अनेक मोठ्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना आणि प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना आजवर ब्लॅकमेल केले असावे आणि त्यांच्याकडून कोट्यावधी रुपयांची खंडणी उकळली असावी. याहीपेक्षा भयानक बाब म्हणजे आता जेव्हा हा बाबा स्वतः कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी तो याच व्हिडिओंचा वापर करून राज्यातील मोठ्या सत्ताधाऱ्यांवर दबाव तर आणत नसेल ना. जर मला वाचवले नाही तर मी सगळ्यांची नावे आणि व्हिडिओ बाहेर काढेन, अशी काही कथित धमकी तर त्याने या तपास यंत्रणांना किंवा त्यांच्या राजकीय बॉसना दिली नसेल ना. याच भीतीपोटी या प्रकरणाचा तपास कुठेतरी संथ गतीने व्हावा किंवा तो पूर्णपणे भरकटवला जावा, यासाठी अत्यंत उच्च पातळीवरून प्रचंड दबावतंत्राचा वापर सुरू असल्याची अत्यंत खळबळजनक चर्चा या कालच्या पत्रकार परिषदेनंतर राज्याच्या राजधानीत वाऱ्यासारखी पसरली आहे. या भोंदूबाबा अशोक खरातच्या संपर्कात आलेल्या त्या कथित राजकीय महिलेच्या बाबतीतही आता अनेक नवनवीन आणि अत्यंत धक्कादायक वावड्या उठत आहेत. असं म्हटलं जातंय की या महिलेचे आणि या बाबाचे संबंध केवळ राजकीय फायद्यापुरते किंवा काही कौटुंबिक समस्या सोडवण्यापुरते मर्यादित नव्हते, तर या बाबाच्या माध्यमातून या महिलेने आपले काही अत्यंत मोठे आणि बेनामी आर्थिक व्यवहार मार्गी लावले असावे. या बाबाचा जो काळा पैसा पांढरा करण्याचा कथित मोठा अड्डा होता त्यामध्ये या राजकीय महिलेची किंवा तिच्या निकटवर्तीयांची अत्यंत महत्त्वाची भागीदारी असू शकते, असा संशय आता अधिक गडद होत चालला आहे. या महिलेला राजकारणात मोठे पद मिळवून देण्यासाठी किंवा तिच्या राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी या बाबाने आपल्या तथाकथित अदृश्य शक्तींचा आणि प्रत्यक्षात मात्र ब्लॅकमेलिंगच्या आणि पैशाच्या शक्तीचा वापर केला असावा, असे अनेक तर्कवितर्क आता लढवले जात आहेत. आणि याच सगळ्या कथित गैरव्यवहारांचे काही सबळ पुरावे आता पोलिसांच्या हाती लागल्याची चर्चा आहे. त्यामुळेच या प्रकरणातील ही मोठी राजकीय महिला आता कोणत्याही क्षणी चौकशीच्या फेऱ्यात अडकू शकते आणि जर तिची चौकशी झाली तर तिच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणातील अनेक बड्या धेंडांचे मुखवटे टराटरा फाटतील, अशी एक अत्यंत स्फोटक परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. कालच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये अजून एक अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला, तो म्हणजे या बाबाच्या संपत्तीचा. एका अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला हा माणूस अल्पावधीतच शेकडो कोटींच्या संपत्तीचा मालक कसा बनला. याच्या नावे आणि याच्या नातेवाईकांच्या नावे राज्याच्या विविध भागात ज्या काही बेनामी जमिनी, मोठे फार्म हाऊस आणि अलिशान फ्लॅट्स असल्याच्या कथित बातम्या समोर येत आहेत, तो पैसा नेमका आला कुठून. या पत्रकार परिषदेत असा थेट संशय व्यक्त करण्यात आला आहे की राज्यातील अनेक भ्रष्ट अधिकारी आणि राजकारणी आपला कारा पैसा लपवण्यासाठी
या बाबाचा एक सेफ हाऊस म्हणून वापर करत होते. हा बाबा त्यांच्या पैशातून मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी करायचा आणि त्या बदल्यात त्यांना तो पैसा व्हाईट करून द्यायचा. म्हणजेच हा केवळ एक अंधश्रद्धा पसरवणारा भोंदूबाबा नव्हता, तर हा राज्याच्या अर्थव्यवस्थेला पोखरून काढणारा एक अत्यंत हुशार आणि चलाख असा आर्थिक गुन्हेगार असावा, ज्याने धर्माचा आणि अध्यात्माचा अत्यंत बेमालूमपणे बुरखा पांघरला होता. या सर्व कथित आर्थिक गैरव्यवहारांची व्याप्ती इतकी मोठी असल्याचे मानले जात आहे की स्थानिक पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला EOW याचा तपास करणे कदाचित शक्य होणार नाही. आणि म्हणूनच हे संपूर्ण प्रकरण आता सक्त वसुली संचालनालयाकडे ED किंवा केंद्रीय अन्वेषण विभागाकडे CBI सोपवले जावे अशी अत्यंत जोरदार आणि कायदेशीर मागणी या पत्रकार परिषदेच्या मंचावरून करण्यात आली आहे. सर्वात संतापजनक आणि समाजाला अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट म्हणजे या सगळ्या कथित प्रकारांमध्ये आपल्या राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेची झालेली दयनीय अवस्था. ज्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते, तेच अधिकारी जर आपल्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन या भोंदूबाबाच्या पायावर लोटांगण घालत असतील, तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कुणाकडे? असा अत्यंत जळजळीत आणि बोचरा सवाल कालच्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. सूत्रांकडून अशी अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येत आहे की या बाबाच्या त्या वनवे काच असलेल्या विशेष खोलीमध्ये जेव्हा काही मोठे अधिकारी किंवा नेते जायचे, तेव्हा बाहेरच्या दालनात त्यांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक आणि काही वेळा तर पोलीस कर्मचारी सुद्धा पहारा देत उभे असायचे. म्हणजे राज्याची सरकारी यंत्रणा आणि सरकारी साधने एका भोंदूबाबाच्या वैयक्तिक आणि कथित बेकायदेशीर कामांसाठी वापरली जात होती की काय, असा अत्यंत गंभीर आणि प्रशासनाची अब्रू वेशीवर टांगणारा संशय आता निर्माण झाला आहे. या अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून या बाबाला आजवर राजाश्रय दिला असावा आणि त्याच्या प्रत्येक काळ्या कृत्यावर पांघरून घालण्याचे काम केले असावा, असे अत्यंत गंभीर आरोप आता दबक्या आवाजात पण अत्यंत ठामपणे होऊ लागले आहे. मित्रांनो, जसजशी ही माहिती बाहेर येत आहे तसतसा महाराष्ट्रातील सामान्य माणसाचा संताप आता अनावर होऊ लागला आहे. एक सामान्य माणूस आपला घाम गाळून टॅक्स भरतो. त्या टॅक्सच्या पैशातून या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना पगार मिळतो, त्यांना गाड्या मिळतात, सुरक्षा मिळते ते, आणि हे लोक त्याच पैशाचा आणि सत्तेचा माज दाखवत एका अशा माणसाच्या दरबारात जाऊन बसतात जो समाजातील निष्पाप महिलांचे कथित शोषण करत होता आणि राज्याची अर्थव्यवस्था लुटत होता. या पत्रकार परिषदेमुळे आता या संपूर्ण प्रकरणाला एक अत्यंत व्यापक असे जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. राज्यातील अनेक सामाजिक संस्था, महिला संघटना आणि जागरूक नागरिक आता या बाबाच्या विरोधात आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या त्या कथित 38 आमदारांच्या आणि त्या राजकीय महिलेच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी करत असल्याचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. पोलिसांवर आता इतका प्रचंड दबाव वाढला आहे की त्यांना आता दररोज या तपासाची प्रगती जनतेसमोर मांडावी लागणार आहे. पण तरीही या प्रकरणातील काही अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे आणि पुरावे जाणीवपूर्वक नष्ट केले जाण्याची भीती अजूनही कायम आहे. कारण ज्या लोकांची नावे या प्रकरणात कथितरित्या अडकली आहेत ते अतिशय शक्तिशाली आणि प्रचंड आर्थिक ताकद असलेले लोक आहेत. ते स्वतःला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, तपासाची दिशा भरकटवू शकतात, अधिकाऱ्यांच्या बदल्या करू शकतात किंवा खोटे पुरावे उभे करून मूळ प्रकरणाला फाटा फोडू शकतात. अशी अत्यंत दाट आणि कायदेशीर भीती आजही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या सगळ्या राजकीय आणि आर्थिक गुंतागुंतीच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण या प्रकरणातील त्या कथित पीडित महिलांच्या मानसिक अवस्थेचा विचार करतो, तेव्हा अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. अत्यंत मोठ्या विश्वासाने आणि आपल्या अडचणी दूर होतील या आशेने ज्या महिला या बाबाकडे गेल्या होत्या, त्यांना त्याने आपल्या गोड बोलण्याच्या जाळ्यात कसे अडकवले असेल, त्यांचे कसे पद्धतशीरपणे ब्रेनवॉश केले असेल आणि नंतर त्यांना एका अशा अंधाऱ्या गर्तेत ढकलले असेल जिथून बाहेर येणं त्यांच्यासाठी अशक्य झाले असावे, याची कल्पना करणंही कठीण आहे. या पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांनुसार आता काही महिला स्वतःहून पुढे येत असल्या तरी अजूनही अशा शेकडो महिला आणि कुटुंबे असू शकतात जे समाजात बदनामी होण्याच्या भीतीनं किंवा या बाबाच्या त्या कथित खाजगी व्हिडिओंच्या दबावाखाली आजही घुसमटत असतील. त्यांच्या नवऱ्यांना किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना जेव्हा हे सत्य समजेल की त्यांच्या पाठीमागे या बाबाच्या दरबारात नेमके काय चालले होते, तेव्हा अनेक संसार उद्ध्वस्त होण्याची आणि अनेक प्रतिष्ठित घराण्यांची राखरांगोळी होण्याची अत्यंत मोठी आणि भयानक शक्यता या निमित्ताने निर्माण झाली आहे. म्हणूनच केवळ या भोंदूबाबाला अटक करून हा प्रश्न सुटणार नाही, तर या प्रकरणाची पाळेमुळे ज्या ज्या राजकीय आणि प्रशासकीय घरांमध्ये पोहोचली आहे त्या सर्वांचा बुरखा फाडणे आता अत्यंत गरजेचे झाले. UK न्यूज टाइम्स 1+.